अपात्रतेचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर शिंदेंना आपल्या 2/3 आमदारांसह कोणत्यातरी एका पक्षात सामील व्हावं लागेल असं बोललं जात होतं. अशावेळी शिंदे भाजपमध्ये सहभागी होतील किंवा शिंदे मनसेत सहभागी होतील अशाही चर्चा झडत होत्या. एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह गुवाहाटीला गेले होते तेव्हा तर हा गट बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये सहभागी होईल असं देखील बोललं जात होतं. आता या चर्चांना कारण होतं ते म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यातील तरतूद. अपात्रतेच्या कारवाईतून वाचण्यासाठी 2/3 सदस्यांनी कोणत्याही दुसऱ्या पक्षात मर्ज व्हावंच लागतं अशी ही तरतूद होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या बाजूने निकाल दिला आणि निकालानंतर ठाकरे गटालाच आमदारकी वाचवायची असेल तर शिंदेंच्या सेनेत सहभागी व्हावं लागेल अशा चर्चा होऊ लागल्यात. पण खरंच असं करावं लागेल का? ठाकरेंच्या सेनेमधल्या आमदारांना आपली आमदारकी वाचवायची असेल तर कोणते अन्य पर्याय आहेत? आणि राहुल नार्वेकरांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाची नेमकी काय अडचण झाली आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी सुरुवातीला राजकीय पक्ष कोणाचा या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना शिवसेनेच्या घटनेवर बोट ठेवून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाप्रमाणे मेजॉरिटी पाहून शिंदेंकडे असणारी शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा निकाल जाहीर केला होता. पण या संपूर्ण घडामोडीमध्ये मुद्दा होता तो म्हणजे दोन्ही गटाकडून बजावण्यात आलेल्या व्हीपचा. सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा व्हीप अवैध ठरवला होता. मात्र विधानसभा अध्यक्षांनी व्हीप म्हणून गोगावलेंची केलेली नियुक्ती योग्य ठरवली आणि त्याचबरोबर ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती अयोग्य ठरवली. अध्यक्षांनी ठाकरे गटाला देखील अपात्र केले नाही. याचं कारण देताना त्यांना व्हीप योग्य पद्धतीने बजावण्यात आला नव्हता असं सांगून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्रतेतून मोकळीक दिली गेली. असो, तर विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे पुढे काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण आता शिंदे गटाचा व्हीप योग्य ठरवण्यात आलाय. त्या अर्थी इथून पुढे ठाकरे गटाला शिंदेंचा व्हीप पाळावा लागणार आहे आणि तो पाळला नाही तर ठाकरे गटावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शिंदेंची शिवसेना करू शकते असं बोललं जात आहे. पण खरंच हे शक्य आहे का? तर हो, शिंदेंच्या शिवसेनेचा व्हीप आता ठाकरे गटाला लागू होऊ शकतो आणि हा व्हीप ठाकरे गटाला पाळणं बंधनकारक असणार आहे. पण असा व्हीप कधी कधी लागू होऊ शकतो आणि या दरम्यान ठाकरे गट शिंदे गटाने बजावलेल्या व्हीपमधून सुटका करून घेऊ शकतो का हे पाहणं गरजेचं असणार आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी व्हीप योग्य पद्धतीने बजावण्यात आलं नसल्याचं कारण अधोरेखित केलं होतं. म्हणजे इथून पुढे व्हीप बजावताना तो योग्य पद्धतीनेच बजावला जाईल. आता योग्य पद्धतीने म्हणजे काय? तर व्हीप बजावण्यासाठी महत्त्वाचं कारण असेल ते अधिवेशनातलं मतदान. पक्षाची बैठक किंवा इतर कारणांपेक्षा अधिवेशनाच्या काळात होणाऱ्या मतदानासाठी असा व्हीप बजावून शिंदे गट ठाकरेंची कोंडी करू शकतं. साहजिकच मुद्दा येतो तो अधिवेशनात म्हणजे नेमकं कसं? तर लोकसभा निवडणुकीआधी राज्य सरकारचे अजून 2 अधिवेशन असणार आहेत. यापैकी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे, तर फेब्रुवारीच्या महिन्यातच सुरुवातीला मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घेणार असल्याचं सरकारनं याआधीच जाहीर केलं होतं. मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा कायदा मांडण्यात आला तर इथे ठाकरे गट विरोधाची भूमिका घेणार नाही. त्यामुळे शिंदे गटाचा व्हीप एक प्रकारे मान्य करताना ठाकरे गटाला मराठा आरक्षणाबाबतच्या विशेष अधिवेशनात अडचणी निर्माण होणार नाहीत. मात्र लगेच असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाची मोठी अडचण निर्माण होऊ शकते. ती कशी? तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मंजूर करून घेण्यासाठी मतदान आवश्यक असतं व अशावेळी सर्वच पक्षांकडून आपापल्या आमदारांना व्हीप बजावला जातो. शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील असा व्हीप बजावण्यात आला तर मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाची अडचण निर्माण होऊ शकते आणि याचाच आधार घेऊन ठाकरे गटाला आत्ता शिंदे गटात सामील व्हावं लागेल असं बोललं जात आहे. पण यातून ठाकरे गट सुटका करून घेऊ शकतो का? तर अशी सुटका करून घेण्यासाठी ठाकरे गटासमोर असणारा पहिला आधार असेल तो म्हणजे न्यायालयाचा मार्ग. की तो होलोहान निकालानुसार ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागू शकतो. शिंदे गटाला अपात्र ठरवलं नाही या कारणासाठी ठाकरे गट न्यायालयात जाऊ शकतं. पण न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर तात्काळ स्थगिती आणण्याच्या शक्यता अतिशय कमी आहेत. शिवाय आत्ता हा प्रवास उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय असा असणार आहे. हा कालावधी किमान 2 ते 4 महिन्यांचा असू शकतो आणि या दरम्यानच्या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ शकतं. आता साहजिकच न्यायालयाचा मार्ग स्वीकारून देखील ठाकरे गट अपात्रतेच्या टांगत्या तलवारींपासून वाचू शकणार नाहीये. आता सुटका करून घेण्याचा दुसरा राजकीय पर्याय असू शकतो तो म्हणजे राजीनामे. कायदेशीर पातळीवर निर्माण झालेली अडचण पाहून उद्धव ठाकरेंकडून आमदारांचे राजीनामे देण्याची खेळी खेळली जाऊ शकते. शिंदे गटाकडून कधीही अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता विचारात घेता व कोर्टाकडून तात्काळ निर्णय येण्याची शक्यता नसल्यानं ठाकरे गट राजीनाम्यांचा प्रभावी वापर करू शकतो. ठाकरे गटाच्या 16 आमदारांनी राजीनामे दिल्यास निवडणूक आयोगाला या रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर कराव्याच लागतील. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ठाकरे गटानं असे राजीनामे दिले तर रिक्त झालेल्या ठिकाणी पोटनिवडणुका लागू शकतात. 16 जागांवरच्या पोटनिवडणुका व लोकसभेच्या निवडणुका एकत्रित झाल्यानं ठाकरेंना सहानुभूती वर्कआउट करणं सोपं ठरू शकेल.
पण या राजकीय खेळीत पक्ष आणि संघटनेवरचा क्लेम ठाकरेंना कायमचा सोडावा लागू शकतो, कारण निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिलेलं आव्हान देखील सर्वोच्च न्यायालयात आहे. अशा वेळी ठाकरे गट नवीन नावानं आणि नवीन चिन्हानं सामोरे जात असेल तर हेच नाव आणि हीच ओळख ठाकरेंसाठी कायमची होऊ शकते. अर्थात आता विधानसभा अध्यक्षांच्या निकालापूर्वी शिंदेंना कोणत्या तरी एका पक्षात मर्ज व्हावं लागेल असं बोललं जात होतं. आता तीच वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे. आता ठाकरेंना एकतर शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी व्हावं लागेल, नाहीतर अपात्रतेच्या कारवाईतून वाचण्यासाठी न्यायालयाचा मार्ग स्वीकारावा लागेल. तुम्हाला काय वाटतं? अपात्रतेची टांगती तलवार ठाकरे गट कसा सोडवेल? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.